नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ ची सिरीज आपण चालवत होतो आणि कुठेतरी या वेळेचे बघू शकता या वीकमध्ये 2017चा पेपर असेल, 2021चा आणि 2022चा गट क पूर्व परीक्षेचा पेपर आपण डिस्कशनला घेतलेले आहेत. 4 सब्जेक्ट आपले झालेले आहे. इतिहास झालेला आहे, भूगोल झालेला आहे, पॉलिटी झालेला आहे, इकॉनॉमिक्स झालेला आहे. आज आपण जनरल सायन्स जे महत्त्वाचा विषय आणि ह्याच्यात रिपीटेड क्वेश्चन येण्याचे भरपूर चान्सेस असतात, म्हणजे प्रिव्हियस इयर प्रश्नांमधनं. ते आज आपण जनरल सायन्सचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत या 3 वर्षाचे. चला लवकरात लवकर आपण करूया. आणि त्याच्यानंतर बघू शकता की मग नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या सोमवारपासून, आता उद्याच्या लेक्चरला तर आपलं करंट अफेअर जे आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातलं जाईल आणि मग त्याच्यानंतर संडेला MCQs जातील त्याचे. आणि मग नेक्स्ट वीकमध्ये अजून मग 3 पेपर घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि असंच ही PYQ ची सिरीज चालणार आहे पूर्ण 4 जानेवारीपर्यंत आपण चालवू. आणि 4 जानेवारीलाच पेपर जो येईल गट कचा त्याचं विश्लेषण पण आपण करू आणि कट ऑफ पण प्रेडिक्ट करू किती येऊ शकतो म्हणून. आणि मग आपल्या ह्याच्यामधनं मी 100% सांगतो 40% रेप्लिका दिसतो PYQ सिरीजमधला मेन पेपरमध्ये, म्हणून भरपूर इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट. आता सायन्समध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये 2 विषय असे आहेत की आपल्याला काही प्रश्न बघू शकता आयोग आणि मराठी ट्रान्सलेशन बरोबर केलेलं नसतं, कारण ह्या 2 विषयाचे पेपरच ॲक्च्युली इंग्लिशमध्येच मॅक्झिमम बनतात आणि मग त्याचं मराठीमध्ये डायरेक्टली ट्रान्सलेट केलं जातं. मग काही जे टेक्निकल गोष्टी आहेत ते आपल्याला मराठीमधनंच म्हणजे इंग्लिशमधनंच बघायचं आहे, सो दॅट आपल्याला सोपं जाईल समजण्यासाठी. चला पहिला, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? दूरदृष्टीदोष हा बहिर्वर्क विंग वापरून दूर करता येतो. लघुदृष्टीदोष हा बहिर्वर्क विंग वापरून दूर करता येतो. दूरदृष्टीदोष हा अंतर्वर्क विंग वापरून दूर करता येतो. लघुदृष्टीदोष हा अंतर्वर्क विंग वापरून दूर करता येतो. येस. आता ह्याच्यात आपल्याला माहिती आहे लॉंग साइटेडनेस, लांबचं जे दिसणं आहे ते कॉन्व्हेक्स मिररने, आणि कॉन्व्हेक्स मिररच त्याला बोलतो की बहिर्वर्क विंग, म्हणजे कॉन्व्हेक्स मॅग्निफाईंग ग्लास सारखं असतं. म्हणजे जर मला समजा लांबचं दिसत नाही म्हणजे जे थोडंफार लांब आहे ते पण बारकं दिसतंय, मग त्याला मोठं करण्यासाठी मॅग्निफाईंग ग्लास मी टाईपमध्ये वापरणार. तसेच जे व्हेकल चालवतात आणि जे ग्लास असतात जे लेन्स, ते पण बघू शकतो की कॉन्केव्ह ग्लास असतात, ते कॉन्व्हेक्स लेन्स असतात ॲक्च्युली. मग दिस इज राईट. आणि जे शॉर्ट साइटेड आहे त्याच्यासाठी कॉन्केव्ह वापरतात. येस, आणि ड बरोबर राहील. येस, ऑप्शन क्रमांक 4. चला नेक्स्ट. कॅल्क्युलेट म्हणजे जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस तापमान असलेले 10 ग्राम पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते ते काढा. पाण्याच्या विशिष्ट उष्णता क्षमता 4200 जूल आहे व हाताच्या कातडीचे तापमान 30 डिग्री आहे. मग सर्वात आपल्याला पहिले बघायचे की जे टेम्परेचर डिफरन्स आपल्याला काढायचं, ज्याला आपण बोलतो डेल्टा टी. टेम्परेचर डिफरन्स बघू शकता 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि हाताचे जे कातडीचे आहेत 30, म्हणजे हे येणार 70. त्याच्यानंतर मास जो आहे जो 10 ग्राम दिलेला आहे, 10 ग्रामला जर आपण KGमध्ये आपल्याला हे केलं तर 0.01 ग्रामच्या आसपास येईल ना. परफेक्ट, 0.01 येईल. येस. आणि मग आपल्याला मग हे किती दिलं आहे, जूल जे विशिष्ट उष्णता जे हीट दिली आहे 4200. येस. मग आपल्याला जे कॅल्क्युलेट काय करायचं, कॅल्क्युलेट द एनर्जी रिलीज. एनर्जी रिलीजचाच आपण बघू शकता सिम्बल काय आहे, क्यूला एनर्जी रिलीज जर केला मास इंटू हीट इंटू मग टेम्परेचर, हे मास किती आहे 0.01 ग्रॅम मल्टिप्लाय बाय 4200 आणि मग डेल्टा हीट किती 100 - 30 70. जर ह्याला आपण जर प्रॉपरली कॅल्क्युलेट केलं, प्रॉपरली सॉल्व केलं तर 2940च्या आसपास येतो आहे. 2940. येस, 2940 जूल्स येतो आहे. पण आपल्याला किलो जूलमध्ये बघू शकता सगळे ऑप्शन दिलेले आहेत. मग किलो जूलमध्ये करायला काय लागेल की 2940 डिवायडेड बाय 100 म्हणजे येस 294 आहे, 2940 नका लिहू. डिवायडेड बाय 100 जर केलं तरी पण 2.94 किलो जूल, म्हणजे 1000 करा. 2.94 किलो जूल म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असेल. येस, 3 शून्य पाठी जायचं ॲक्च्युली, 2 नाही. चला नेक्स्ट. जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते? गतिमान ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, विद्युत ऊर्जा, याचे असे कन्व्हर्शन आहे. मग पहिले बघू शकता, पहिले पोटेन्शियल एनर्जी असते, नंतर कायनेटिक असते फिरतं, आणि नंतर इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते. म्हणजे स्थितीज ऊर्जा, गतिमान ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. येस, कायनेटिकलाच आपण गतिमान मोर्चो, आणि पोटेन्शियल म्हणजे आपलं नॉर्मल जे आहे, जे आता या पेनमध्ये काय आहे पोटेन्शियल एनर्जी असेल, आणि जर मी असं हे फेकलं मग 9.8 ग्रॅमचा हे ज्याने बघू शकता की म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फ्लो येणार आणि सर्व काळ होतं. चला नेक्स्ट. SB स्टॅम्नम ही या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. सिएबॉर्गियम, अँटीमनी, आर्सेनिक, नॉन ऑफ दिस. आणि हे डायरेक्टली प्रश्न आहे. अँटीमनीचं बघू शकता सिंबल आहे SB.
ओझोनचा स्तर नष्ट होण्यामागेचे कारणे काय? नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे NO2, नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रो ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बनपासून तयार होणारा क्लोरीन वायू, क्लोरीन अणू. मग ह्याच्यापैकी योग्य उत्तर आपल्याला विचारलंय की नेमकं योग्य उत्तर काय आहे? येस. आणि ह्याचं मला वाटते दोन्ही पण उत्तर आहे. येस, दोन्ही पण आहे. आणि ओझोन लेअरचं जे आहे ते खराब होण्यामागे हेच रिझन आहेत. चला, खालीलपैकी कोणत्या संयुगामध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याचे संयोजन अष्टकाचा विस्तार झाला आहे? फक्त BRF3, फक्त BRF5, दोन्ही पण, वरीलपैकी कोणतेही नाही. वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्न, आणि डायरेक्टली असे प्रश्न मला वाटतं सोडूनच द्यावे तुम्ही. खरंच सांगतो, हे भरपूर डिफिकल्ट आहे. नेगेटिव्ह जाण्यापेक्षा सोडून द्यायचे असतात. आणि याचं योग्य उत्तर आहे दोन्ही पण ॲक्च्युली दिले आन्सर. अंडी घालणारे सस्तन प्राणी डॅश या प्राणी वर्गात मोडतात. म्हणजे एग लेईंग मॅमल्स कशामध्ये होतात? प्रोतोथेरिया, थेरिया, मेथाथेरिया, युथेरिया. तर मॅक्झिमम ह्याचं जे आहे हे डायरेक्टली बघू शकता, हे जे बघू शकता की डायरेक्टली स्टॅटिक सिलेबस आहे. याचा आन्सर आहे प्रोतोथेरिया. येस, प्रोतोथेरिया इज द राईट आन्सर. नेक्स्ट, पचनक्रियेचा यांच्यात अभाव असतो. पचनक्रियेचा डॅश याच्यात अभाव असतो. लिव्हर फ्लूक, टेपवर्म्स, ॲस्कॅरियस, अर्थवर्म. म्हणजे पचनक्रिया कुठल्या असं जे सजीव आहेत ज्याच्यात नसतो. येस, आपल्याला लक्षात ठेवायचं कशात नसतो. इट इज अर्थवर्म. अर्थवर्मलाच आपण बोलतो अर्थवर्म दिलंय, गांडूळ असलं पाहिजे इथं. आणि हेच बघू शकता, हे आयोगाचा नवीन पॅटर्न झालेला आहे. इंग्लिश शब्दच मराठीमध्ये तसेच्या तसेच फक्त मराठी लिपीमध्ये देतात. म्हणून सांगितलं सायन्स आणि इकॉनॉमिक्स सारखे प्रश्न इंग्लिशमधनं वाचून थोडे सोपे पडतात. फिलॅरियासिसची रक्त चाचणी करण्याकरिता कोणता सर्वोत्तम वेळ आहे? सकाळ, संध्याकाळ, दुपार, मध्यरात्र. आणि याचं डायरेक्टली उत्तर आहे मध्यरात्र. येस, फिलॅरियासिस जर का टेस्ट करायचं असेल तर मध्यरात्र. मावा किंवा तुडतुडे किडे हे कोणत्या ऑर्डरमध्ये गटामध्ये मोडतात? लेपिडोप्टेरा, कोलेम्पेटेरा, डिप्टेरा, हेमिटेपरा. येस, हे सगळे बघू शकता. ह्याच्यावर ह्या सेटमध्ये जास्त असे प्रश्न आले आणि याचं योग्य उत्तर आहे हेमिपेत्रा. चला, नेक्स्ट, अमरवेल म्हणजे गोल्डन येलो कलर्ड ट्विंडर डॉडर ही वनस्पती आहे. कुजलेल्या प्राणीचा किंवा वनस्पतीच्या पदार्थावर वाढणारी कीटकभक्षी, भांडे वनस्पती, खोडावर वाढणारी परजीवी. म्हणजे हे नेमकं आहे काय? येस, मग ह्याला पॅरेसाइट बोलतो. जे दुसऱ्यांच्या ह्याच्यावर वाढतात त्याला पॅरेसाइट बोलतो. की खोडावर वाढणारी परजीवी. येस, अमरवेल. आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती डॅश इज द स्मॉलेस्ट अमंग द एंजिओस्पर्म्स? वोल्फिया, व्हॅलेसिनेरिया, हायड्रिला, एकिनोरिया. हे बघू शकता, हे भरपूर टेक्निकल आणि सायन्स वन ऑफ द डिफिकल्ट आलेला आहे या सेटमध्ये. अँड इट इज वॉल्फिया. येस, चला नेक्स्ट, आरोग्य आणि आहार विषयक काही विधाने खाली दिलेली आहेत. तांबे हा मानवी शरीरात आवश्यक असा सूक्ष्म अन्नघटक आहे. अ व ड जीवनसत्व पाण्यात विरघळतात. येस, बरोबर आहे ना. AD याज वॉटर सोल्युबल का फॅट सोल्युबल आहेत? वॉटर सोल्युबल आहे की फॅट सोल्युबल आहे? लक्षात ठेवा. काय आहे? A आणि D हे काय आहे? फॅट सोल्युबल आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे हा चुकीचा विधान आहे. म्हणजे ब जर गेला, बरोबर विचारले, ब जर गेला तर हा हे म्हणजे तर ऑलमोस्ट राईटच आहे सगळं. स्निग्ध पदार्थाच्या उष्मांक 9.3 किलो कॅलरीज प्रतिग्राम आहे. क जीवनसत्वाचा अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. येस, क जीवनसत्वामुळे स्कर्वी हा रोग होतो. दॅट इज 100% राईट. येस, आणि हा पण बघू शकता राईटच आहे. म्हणजे अ, क आणि ड इज अ आन्सर. येस, जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टमाइन हे रसायन स्त्रव करतात? मास्ट पेशी, लाल रक्तपेशी, मोनोसाइट या लिम्फोसाइट. सो इट इज मास्ट पेशी, मास्ट सेल्स. जे बघू शकता की रिलीज करतात, एक हॉर्मोन रिलीज करतात, बॉडी हिस्टमाइन रिलीज करतात. चला नेक्स्ट, कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेले फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? नाशवंत प्रकार, उपादांत नाशवंत प्रकार, टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ, वरीलपैकी एकही नाही. तर नॉन पेरिशेबल और शेल्फ स्टेबल फूड. म्हणजे असे जे डब्याबंद पॅकेट जे हे आहे की ते जास्त काळ शेल्फ लाईफ त्याची जास्त असते. म्हणजे जर समजा नॉर्मली दुधाची शेल्फ लाईफ भरपूर कमी असते, मग त्याच्यात काय काय प्रक्रिया करून ती शेल्फ लाईफ वाढवली जाते. म्हणून आपण मॉलमध्ये डायरेक्टली बघू शकता की दूध ते डायरेक्टली पॅक्ड भेटतात, पण विथ एक्सपायरी डेट. पण काय काय चिप्सचे पॅकेट असतील ते 3-3 महिना, काय काय 1-1 वर्षाची पण हे असते त्याच्यावर वॉरंटी नाही, पण ते एक्सपायरी डेट ते आपण बोलतो ते. चला नेक्स्ट सेट बघू.
2017चा झाला, तर 2022चा पेपर आपण डिस्कस करणार आहोत. येस, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहात सर्वात जास्त आहे, म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, म्हणजे जास्त शोषण्याची जी हे आहे, म्हणजे जास्त हे झाल्यावर ते विरघळणार नाही. लाकूड, ॲल्युमिनियम, काच, चांदी. डायरेक्टली चांदी. येस, थर्मल कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त त्याची आहे. चला, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला डॅश म्हणतात. आयरिस, पिपिल, रेटिना, कॉर्निया. म्हणजे जे आता प्रकाश येतोय माझ्या समजा लाईट, मग ते हे व्हाईट ह्याच्यावर काय स्कॅलेराच्या आत काय आपण करतोय, दॅट इज कॉर्निया. येस. प्रतिध्वनी तरच ऐकू येते. प्रतिध्वनी मीन्स इको. जर ध्वनीच्या सूत्र आणि अडथळे यातील अंतर डॅश असेल. हा डायरेक्टली 9वी या 10वीच्या टेक्स्टबुकमध्ये डायरेक्टली दिलाय बालभरतीमध्ये. 17 मीटरपेक्षा कमी, 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर, 7 मीटरपेक्षा कमी, वरीलपैकी कोणते नाही. तो 17 मीटर्सपेक्षा जास्त किंवा 17 मीटर, तर तेवढा डिस्टन्स असेल तर आपल्याला प्रतिध्वनी म्हणजे इको आपल्याला बघू शकता की ऐकू येतो. चला नेक्स्ट. डॅशच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे. रुदरफोर्ड, डाल्टन, बोर्स, फर्मी. म्हणजे डॅश मॉडेल ऑफ एन ॲटम, द अँग्युलर मोमेंटम MVR ऑफ एन इलेक्ट्रॉन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ क्वांटिटी h = h/2π. हे डायरेक्टली बोर्स मॉडेलचं बघू शकता. हे आहे अँग्युलर मोमेंट आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी चुकीचं विधान ओळखा. रेणूमधील बॉन्डिंग कक्षा ह्या अणुकक्षाच्या बेरिजाच्या प्रभावाने तयार होतात. बॉन्डिंगचा रेणू कक्षेमध्ये 2 केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉनिक घनता फार कमी असते. एकत्र येणाऱ्या अणुकक्षांपेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जाही जास्त असते. पाय, डेल्टा, सिग्मा इत्यादी चिन्हांचा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात. आपल्याला फक्त बोलायचं आहे की ह्याच्यातला फक्त राईट आन्सर काय आहे. येस, इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. रेणूमधील बॉन्डिंग कक्षा म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट्स आर फॉर्म बाय. येस, हे बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक डेन्सिटी इंटर न्यूक्लियर रिजन इन बॉन्डिंग न्यूक्लियर लो नाही आहे, हे हाय असणार. जे हे आहे म्हणजे इंटर न्यूक्लियर रिजन आहे जे बॉन्डिंगमधनं ते जास्त असतं ॲक्च्युली. एनर्जी ऑफ अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर हायर देन द यस कॉम्पिटिंग. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट्स आर रिप्रेझेंटेड बाय द, हे तर 100% राईट आहे. मग आन्सर इज इनकरेक्ट विचारलं आहे, ऑप्शन क्रमांक 2. चला, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रोजन फाईंग जीवाणू कोणते रूपांतर घेते. ड्युरिंग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन न्यूट्रिफाईंग बॅक्टेरिया कन्वर्ट इंटू, आणि हे 4 दिलेत. ह्याच्यापेक्षा जे आपल्याला प्रॉपरली सांगायचं की हे आहे, मग कुठला आन्सर असेल. मग इट इज NH4+. यस, जे NO3-. दॅट इज द परफेक्ट. एक हायड्रोजनचा हे कमी झाला आणि ते H2O होऊन जातो त्या बाजूला, आणि मग O4चा इकडे येतो पूर्ण नायट्रोजन फिक्सेशनमध्ये. चला, सापांबद्दल दिले. आयुष्यात बरेच साप असतात, तुमच्या पण आयुष्यात असतील, त्यांच्यापासून लांबच असतात. आपण जास्त ना कुठला तरी असा मित्र असेल त्याला बोलतो साप पालकेरक आहे. तसेच आयोगाने त्याच्या प्रेरणा घेऊन सापांवर एक प्रश्न विचारलेला आहे सायन्समध्ये. पायथन मोलुरस, नाजा, वायपर रस्सिला, टायफ्लोट ब्राह्मनिस, हेमोटॉक्सिक, ब्लाइंड स्नेक म्हणजे अंध साप, न्यूरोटॉक्सिक आणि बिनविषारी. बिनविषारी तर नाही, तुमच्या आयुष्यात जेवढे साप असतील ते विषारीच असतील. बिनविषारी साप तर बघू शकता फक्त जंगलामध्येच आपल्याला बघायला भेटतात. येस, बघू शकता अंध साप जो आहे, अंध साप आपण टायफ्लर ब्रॉमिनिस म्हणजे टायफ्लस ब्रॅमिनिसला अंध साप बोलतो. म्हणजे डीचा 2. यस, एकच ऑप्शनमध्ये आहे. चला, वायपर जे आहे, वायपर जे हेमिटॉक्सिक आहे वायपर. नाजा जो आहे साप, जो न्यूरोटॉक्सिक आहे. आणि नॉन पॉयझनस बघू शकता पायथन मोलुरस जे आहे तो बिनविषारी साप आहे. चला नेक्स्ट. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम लावा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ लार्वल स्टेजेस ऑफ ऑरेलिया. प्लॅन्युला, हायड्रुला. आता हेच ऑप्शन इंग्लिशमधलंच मराठी लिपीमध्ये लिहिले, मग इंग्लिशमध्येच वाचतो. प्लॅन्युला, हायड्रोट्युबा, सिस्फिस्टोमा एफिरा, प्लॅन्युला, इपेरा, सिस्फिस्टोमा, हायड्रोला. आणि हे जे सगळे प्रश्न असतात येत नसतील, माझं वैयक्तिक म्हणणं आहे तुम्ही करू नये, कारण असले प्रश्न मी पण सोडून टाकतो एक्झाममध्ये. कारण इट रिक्वायर्स की एकदम तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आणि हे सर्व जे आहे पूर्णच माहीत असलं पाहिजे. याचा डायरेक्टली आन्सर सांगतो प्लॅन्युला, हायड्रोट्युबा, सिस्फिस्टोमा, एफिरा. पण हे आन्सर लक्षात ठेवा. सायन्स PYQचं महत्त्व असं आहे की जे आलेले प्रश्न आहेत ते आपल्याला, जर आपण तो कन्सेप्ट वाचला असेल तर तो जर PY म्हणजे आला असेल प्रश्न तर तो तिकडल्या तिकडेच वाचून घ्या. सो दॅट
ॲटलिस्ट नंतरला जो रिपीटेड झाला तर तुमचा चुकणार नाही. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? पाल, साप, बेडूक, लोरिस. बेडूक थोडी सरपतो यार, बेडूक सरकतात. कासव, घडियाल, कॅमिन, टॉटियरा. कासव, मगर, सॅलमेंडर, पाल. यस, काय काय भयानक ऑप्शन दिलेले आहेत. सॅलमेंडर, सरडा, कासव नाही यार. बेडूक इकडं पण आला, आपण गेला. कासव इकडं पण, यस कासव तर आहेच, पण हे मगर, सॅलमेंडर, पाल नाही, सरपटणारे आपल्याला दिले ना, सरपटणारा पाहिजे. मग इथे कासव, घडियाल, कॅमेन, टॉयटेरा, म्हणजे तुरा. फक्त ब नाही आहे, हे त्या वर्गात मोडतात. यस. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याचे कारण काय आहेत? जमिनीच्या पोटाच्या निकृष्ट दर्जामुळे, पिकांची वाढ खुंटल्यामुळे, पानांच्या पिवळेपणामुळे, जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे. यातील बरोबर आपल्याला सांगायचं आहे की बरोबर उत्तर काय आहे? येस, म्हणजे इरिगेशन इन द फील्ड्स ऑफ सलाईन ट्रॅक्ट अफेक्ट्स द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप बिकॉज ऑफ डिग्रेडेशन ऑफ सॉइल स्ट्रक्चर. बरोबर आहे. जर जास्त माती आणि जे सलाईन असणार, म्हणजे मीठ जास्त हे असणार, मग ते सॉइल फर्टिलिटी असते ती पण कमी होते. मग सॉल्ट अक्युम्युलेशन इन सॉइल. बरोबर आहे. जर जास्त हे सलाईन वॉटर टाकणार तर, बट ऑब्विसली सलाईन म्हणजे जे बॉडीला लावतात ती सलाईन नाही. सलाईन म्हणजे आपले मीठ जास्त असतं, शार्प जास्त असतं, शार्पचं आहे. लिफ डिस्कलरेशन तर आणि सलाईनचं काय लेणं देणं नाही. जर तुम्ही सनलाईटच देणार नाही तर लिफ डिस्कलरेशन होणार, म्हणजे सी तर आन्सर असूच नाही शकत. येस, ह्याला काढा. ग्रोथ इनिबिशन ऑफ प्लांट्स, हे पण काय प्रकार नाही आहे ह्याचा. आपल्याला हे काही अफेक्ट्स द प्रोडक्टिव्हिटी कशाने एफेक्ट होते, तर ए आणि डस एक प्रॉपर रिझन आहे. येस, आन्सर क्रमांक 4. नेक्स्ट, आंतरिक कीड म्हणजे काय? आंतरिक कीड. येस, हाऊ द अकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाइंड. occurs frequently in months, occurs in few localities, occurs in the same year after year, occurs in the area in severe form. म्हणजे आंतरिक कीड जी असते कुठली पण ती काय असते? एखाद्या महिन्यात वारंवार येणारी, एखाद्या प्रदेशात येणारी, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी, एखाद्या प्रदेशात तीव्र स्वरूपात असणारी. तर आंतरिक कीड असते ती एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी. म्हणजे जर ह्याचा प्राईम एक्झाम्पल द्यायला लागला तर पाकिस्तान, ते टेररिझम ती आंतरिक कीड झालेली आहे. म्हणजे तुम्ही आत्ता ऑपरेशन सिंदूर केलं तर म्हणून काय बंद होणार नाही, परत ते वर्षानुवर्ष तेच चालणार आहे तुमचं. येस, ज्या झाडांची जी बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात होतात? म्हणजे विचार नेकेड. येस, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, ट्रॅक्चोफायटा, क्रायप्टोगॅम्स. डायरेक्टली फुलटॉस प्रश्न दिलेला आहे आयोगाने डायरेक्टली. येस, ह्याचं योग्य उत्तर आहे जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स हे बघू शकता नेकेड असतात आणि हे क्लोज सिक्स असतात अँजिओस्पर्म्स. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? डेंग्यू विषाणू मच्छर चावल्याने होतो, म्हणजे रोटा व्हायरस पण नाही. हॅपेटायटिस सी आणि हॅपेटायटिस बी या दोघांपैकी एक होतं. कशामुळे जे होतं जे संबंध हे केल्यामुळे, दॅट इज हॅपेटायटिस बी. चला, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध घेतला? स्मॉल पॉक्सवरील डायरेक्ट, लुई पॅस्चर नाही, एडवर्ड जेनर, अलेक्झांडर फ्लेमिंग, सेल्मन वॉक्समॅन. त्याचं योग्य होतं एडवर्ड जेनर. लिहून ठेवा, हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. स्मॉल पॅक्सवरील वॅक्सिन. निर्जोतिकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणता वापर होते? म्हणजे डिसइन्फेक्ट सरफेस करण्यासाठी. अतिनील प्रकाश, ऑटोक्लेव्ह, इन्फ्रारेड किरण, सोडियम कार्बोनेट. तर डायरेक्टली अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणजे अतिनील प्रकाश, डिसइन्फेक्ट सरफेसेस हे करण्यासाठी. चला, नेक्स्ट, 0.025 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेले न्यूट्रॉन म्हणजे औष्णिक न्यूट्रॉन, एपिथेरियल न्यूट्रॉन्स, मंद न्यूट्रॉन, वेगवान न्यूट्रॉन. तर हे आहे थर्मल न्यूट्रॉन, औष्णिक न्यूट्रॉन. येस, औष्णिक न्यूट्रॉन. चला, नेक्स्ट, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतरण काय करतं? म्हणजे अशक्य आहे, दोन्ही वस्तू संपर्क ठेवून शक्य आहे, काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे, यापैकी नाही. तर एक्सटर्नल काहीतरी मुवमेंट केलं पाहिजे मग ते शक्य आहे. कमी तापमानाच्या ह्याच्यावरनं ह्याच्यावर आपल्या इथे हायर टेम्परेचरच्या ह्याला हीट एक्सचेंज होते. चला, नेक्स्ट, ध्वनीच्या कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय? मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड मीन्स श्रवण क्षमतेच्या आरंभ तीव्रता, ध्वनी श्रवण क्षमतेच्या न्यूनतम मर्यादा, ध्वनी श्रवण क्षमतेचे उच्चतम मर्यादा, वरीपैकी नाही. तर लोअर पिच ऑफ ऑडिबिलिटी हे बघू शकता की हे योग्य उत्तर आहे. लोअर पिच ऑफ ऑडिबिलिटी, लोअर पिच ध्वनी क्षमतेच्या न्यूनतम मर्यादा, म्हणजेच आपण ध्वनीची कमीत कमी आहे ना, कमीत कमी दिलं आहे. हिरा काय आहे? धात्विक स्फटक, सहसंयोजी स्फटिक आहे, आयनी स्फटिक, रेणू स्फटिक.
काय आहे, कुठला हे आहे क्रिस्टल आहे? डायमंडला काय बोलतो आपण? येस, तू एक हिरा आहे आपण विचारतो. इट इज कोव्हॅलेंट, म्हणजे सहसंयोजी स्फटिक. नेक्स्ट, डॅश मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्यासाठी शिफारस करतात. हलक्या स्टील, हलक्या टिटॅनियम, हलक्या तांब्या, हलक्या ॲल्युमिनियम. तर विमान आणि ह्याच्यामध्ये बघू शकता कमी वजनाचं पण पाहिजे आणि ड्युरेबिलिटी पण जास्त पाहिजे, दॅट इज हलक्या ॲल्युमिनियमच्या. येस, हलक्या ॲल्युमिनियमचा लक्षात ठेवा. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो. याच अन्वय क्रियेत डॅश हे दुय्यम उत्पादन असते. तर ह्याच्यात बघू शकता सगळेच उत्पादन होतात. ओझोन, अल्डिहाइड, कीटोन, पॅरिफॅक्साइल नायट्रेट, पॅरॉक्सायएक्सिल नायट्रेट. येस, हे सगळंच हे होतं आणि हे सगळं प्रश्न लक्षात ठेवायचं आहे कसं काय आहे. चला नेक्स्ट, सायन्सचे प्रश्न ना नेहमी बघू शकता की बरेच आपले स्टुडंट आहेत जे आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडवाले आहेत. स्वतः मी सांगतो सायन्सवाल्यांना पण सायन्स जमत नाही, इतके म्हणजे पेपर अवघड येतात सायन्सचे. पण कधी कधी सेट आहे जो आयोगाचा, काहीतरी मग पॉलिटी हार्ड करतात, भूगोल हार्ड करतात, इतिहास हार्ड करतात आणि सायन्स सोपं करतात. मग जर कधी सोपा सेट आला आपल्या पेपरला तर आपल्या तिथं जास्त मार्क नाही तर ॲव्हरेज अबव ॲव्हरेज मार्क पडण्या पाहिजे. म्हणून सायन्सचे PYQ करायचे आणि सायन्सचा जो फॅक्च्युअल डेटा आहे आपल्याला तसाच लक्षात ठेवायचा आहे. येस, अमिबा हा प्रोटोझोआन प्राणी आहे कारण एक पेशीय प्राणी ज्यामध्ये उती आणि अवयव नाहीत. ॲक्च्युली ते पूर्ण ब्राईटनेस हे होते डोळ्यावर, म्हणून हे ब मध्ये काय, सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी. येस, नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे? छद्मपदाचा वापर हालचालीसाठी करतो अंगावर छिद्रे असलेला प्राणी. तर ॲमिबा इज अ प्रोटोझोआ ॲनिमल बिकॉज पोर बेरिंग ॲनिमल तर नाही, म्हणजे डी तर आन्सर नसणार ॲक्च्युली, म्हणजे ड जिथं आहे तिथं कापा, हे नसणार. एक पेशीय प्राणी, यस सिंगल सेल आहे, बरोबर आहे. सेल्युलर आहे ज्याला बघतो. स्मॉलेस्ट अँड मोस्ट प्रिमेटिव्ह ऑफ, हे पण बरोबर आहे. सिडोपोडिया इज प्रेझेंट फॉर लोकोमेशन. येस, अ इज द आन्सर डायरेक्टली. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जोड्या वन्य प्राण्यांच्या नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहे? आशियाचं सिंह म्हणजे एशियाटिक लायन बोलतो आपण. एशियाटिक लायन पॅन्थेरा लिओ पर्सिका, रॉयल बेंगॉल टायगर पॅन्थेरा टायग्रिस, दोन्ही बरोबर आहेत. येस, इंडियन रायनोसेरस युनिकॉर्नस, हे पण बरोबर आहे. थामिन डियर सर्वेक्स एल्डी, 100% सर्वच बरोबर आहे. आता या प्रश्नांमध्ये काय करायचं, जर तुम्ही जर नोट्स काढत असाल PYQचं, हे चारही पण लिहून घेण्याचं आणि त्याची नावं, कारण पॅन्थेरा टायग्रिसवर बरेच प्रश्न आले, पॅन्थेरा लिओ पर्सिकावर पण बरेच प्रश्न आले. तर असं येतो की भारताचा जो आपला नॅशनल ॲनिमल आहे, जे राष्ट्रीय जे आपण ॲनिमल बोलतो, राष्ट्रीय प्राणी जे आहे त्याचं सायंटिफिक नेम विचारलं जातं, म्हणून आपल्याला हे सगळं लक्षात पाहिजे. थामिन डियरला सर्वेस एल्डी बोलतो, हे पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणता प्राणी समूहाने प्रथमच जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी. उडणाऱ्या पक्षींनी तर केलाच नाही, म्हणून हे तर काढून टाका. आणि जे आहे ते ॲम्फिबियन, जे उभयचर प्राणी आहेत त्यांनीच बघू शकता प्रथमच जमिनीवर जीवनाचा प्रवेश त्यांनीच केला, म्हणजे आन्सर येईल फक्त ब. कुठल्या प्राणी समूहाने पण विचारलंय, म्हणजे फक्त हेच आहे, सरपटणारे प्राणी तर नाहीच आहे. येस, नेक्स्ट, हे मागच्या आठवड्यात पण जे सायन्सचं झालं मागच्या शुक्रवारी, त्याच्यात पण हा प्रश्न होता एका कुठल्या तरी PYQमध्ये, की वनस्पतीच्या नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? थिओफ्रास्टस, बेंथम व हुकर, कार्ल लिनस, GM स्मिथ. तर इट इज बेंथम अँड हुकर, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स डायरेक्टली. आणि जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे त्याला आपण कार्ल लिनस आणि हे सगळं लिहू शकता. येस, लक्षात ठेवायचं आहे. चला, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हाणवरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? बघा इथं बघा, सायंटिफिक 20 ट्रस्ट डिजीज लिहिलं, सायंटिफिक नावं लिहिलं आहे. पुकिना ग्रॅमिसी ट्रिटिका, झॅन्थोमोनस सॅट्रिके, पुकिनोपुर्पेरिया, प्लास्मोपोरा युतिकोला. सर याचं आहे पुकिना पक्सिबिया ग्रामिनी ट्रिटिकाय. येस, नेक्स्ट, शेतीमध्ये भूभागामधील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते? कालवे, विहीर, तलाव, टाकी. डायरेक्टली आहे भाई, विहीर झाले. इन ॲग्रिकल्चर ग्राउंड वॉटर इज टॅप्ड बाय सिंकिंग वेल्स. ग्राउंड वॉटर जर तुम्हाला जमा करायचं असेल तर तुम्ही थोडी कनाल्स आणि पॉन्ड्स आणि टँक्स बनणार आहे, डायरेक्ट विहीर बनवायची आपल्याला. म्हणूनच विहीर चोरीला गेली असं तुम्ही भरपूर ऐकलं असणार, हे जे प्रकार आहेत. चला
खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? कोलेस्ट्रॉल काय करतं? कोलेस्ट्रॉल हार्टचे ब्लॉकेजेस करून टाकतं, चरबी जमा होते आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो होत नाही. दॅट इज कोलेस्ट्रॉल. मग कुठला कोलेस्ट्रॉल चांगला आहे आपल्याला ते बघायचं आहे. वाईट आहे तर चांगलं पण काय काय गोष्टी आहेत. मग LDL कोलेस्ट्रॉल, VLDL कोलेस्ट्रॉल, LDL व VLDL कोलेस्ट्रॉल, HDL कोलेस्ट्रॉल. तर HDL कोलेस्ट्रॉल इज द पॉझिटिव्ह, लक्षात ठेवायचं आहे, चांगला असतो. जेव्हा किडनी ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला काय बोलतात? मधुमेह, मेलिपेटिस, मधुमेह इन्सिपेटिस, जुवेनाइल ऑन्सेट डायबिटीज, नॉन इन्सुलिन डायबिटीज मेलिस्टस. तर ह्याला जे आपण जे बोलतो डायबिटीज इन्सिपिडिस, मधुमेह इन्सिपिडिस. चला तिसऱ्या सेटमधला लास्ट प्रश्न. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? BCG, सॅबिन, सॅलेक, गालगुंडा, गोवेल, रुबेला. हे गालगुंडा, गोवेल, रुबेला तर इंजेक्शन मारतात, सॅलेक पण इंजेक्शन मारतात, BCGचं पण इंजेक्शन भेटतं. इट इज सॅबिन जे आहे ते डायरेक्ट तोंडावाटे बघू शकता आपल्याला लस दिली जाते. पोलिओचं पण बघू शकता ड्रॉप देतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि या प्रकारे बघू शकता सायन्सचं जे आपलं विश्लेषण आहे कव्हर झालेलं आहे. मागच्या आठवड्यात 2 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं, पूर्ण 5 सब्जेक्ट वाईज आपण घेऊन जात आहोत. काही काही लोक कसे आहेत की डायरेक्टली एक पूर्ण पेपरच घेत आहेत 2020चा, तर 2020चा सगळेच एक्सप्लेन करत आहेत. आपल्याला असं नाही जायचं आहे की सिलेबस पहिले तोडा, प्रत्येक विषय वाईज तोडा, तरच तुमचा स्कोर जास्त निघू शकतो. पूर्ण जर सिलेबस बघितला तर इट इज एनिथिंग अंडर द सन, म्हणजे तुम्हाला टेन्शन येईल की काय अभ्यास करू काय नाही. म्हणून सिलेबस तोडा, PYQ पण एकदम विषय वाईज घेऊन जावा आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही बघा ओव्हरऑल रिव्हिजन केल्यावर तुमचा कॉन्फिडन्स कसा वाटेल. आज आपण इथंच थांबूया. उद्याच्या लेक्चरला बघू शकता सोमवार ते शुक्रवारचा आपला पॅटर्न झालेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण करंट अफेअर्स घेऊन येणार आहोत उद्या आणि परवा, आणि पुन्हा परत सोमवारपासून बघू शकता अजून 3 पेपरचा दुसरा सेट आपण सुरू करू. येस, आणि आता याच्या लेक्चरला इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.